आई बाबा, एक चांगली न्यूज आहे. आई, तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग केलं होतं ना, माझा ड्रीम प्रोजेक्ट, ते फायनली आता सुरू होत आहे. 2 दिवसांनी त्याचं इनॉग्रेशन आहे. माझी अशी इच्छा होती की त्या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हातून व्हावी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? पुन्हा पुन्हा काय येतोस इथे? तू तुझा मार्ग निवडलास. तुझं जग वेगळं, आमचं जग वेगळं. तुझा आणि आमचा आता काहीही संबंध उरलेला नाहीये. त्यामुळे तू कुठलं प्रोजेक्ट करतोयस, काय प्रोजेक्ट करतोयस, ह्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? आई, असं काय करतेस तू? अगं, तू विसरतेस का? त्याच्या प्रोजेक्टसाठी आपणच फंडिंग दिलंय. सो मी काही विसरलेले नाहीये. आणि किर्लोस्कर कंपनीकडून ही अशी धर्मादायी कामं सुरूच असतात. उद्या ह्यानी नाही दुसऱ्या कोणी हे प्रोजेक्ट आणलं असतं ना माझ्याकडे, तर मला खात्री आहे मी ह्यालाही फंडिंग केलंच असतं. बाप रे, या वहिनींचं ना काही कळतच नाही मला. आता देवाला कन्फ्यूज करून झालंय, आता स्वतः कन्फ्यूज आहेत. मी काय म्हणते, यांना ठरवता का येत नाहीये? यांना आदित्य हवाय की नकोय ते सततचे डायलॉग ऐकून ना मला खूप बोर झालंय. आई प्लीज, असं नको बोलूस का? आई, हा प्रोजेक्ट कधी काळी तुझंही स्वप्न होतं. मी जेव्हा या प्रोजेक्ट बद्दल तुला सांगितलं होतं तेव्हा तू खूप विश्वासाने हे प्रोजेक्ट माझ्या हाती दिले, आणि आता मी ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो. मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. खरंच मनापासून इच्छा आहे की उद्घाटनाच्या दिवशी या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हस्ते व्हावी. मी विनंती करतो. अहिल्या प्लीज, नको नकार देऊस. अगं, आदित्यने खूप मनापासून तयारी केली ग या प्रोजेक्टसाठी. खूप मेहनत घेतली त्यांनी, आणि या प्रोजेक्टमुळे लोकांचा फायदाच होणार आहे ना. म्हणून म्हणतोय तू जावंस या कार्यक्रमाला प्लीज. आई, मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस. हे बघ, मी तुझ्या नजरेत जरी चुकलो असेल तरी मी भरकटलो नाही. आई, तुझ्या मार्गावर चालायला शिकवलंस त्याच मार्गावर आहे मी. आई, तू आता माझा आदित्य राहिलेला नाहीयेस. काय बोलतीयस?